टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्यात आज भाजपात मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। शेकाप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। सांगोला येथे झालेल्या या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, भाजप जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। या सोहळ्यात माननीय श्री बाळासाहेब एरंडे, ॲडव्होकेट सचिन देशमुख, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, सभापती बाळासाहेब काटकर, राणीताई दिघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भाजपात प्रवेश केला। कार्यकर्त्यांनी भाजपा आणि विकासाच्या विचारधारेवर ठेवलेला विश्वास आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही, असं यावेळी मान्यवरांनी सांगितलं। आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सांगोला आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, अशी हमीही दिली। सांगोला भाजपात झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे जिल्हा राजकारणात नवा ऊर्जेचा संचार झाला असून आगामी काळात सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्हा विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवा।